नमस्कार मित्रांनो, मी दीपक जाधव नाशिक, महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियान सर्वांचे स्वागत. आज 2 तारखेचा संध्याकाळचा हा व्हिडिओ आम्ही बनवतोय. तर बघा, 3 तारखेपासून जे वातावरण कसं असेल, तर आता पाऊस आपल्याकडे सुरू होणार. तर सगळ्या परिस्थिती अनुकूल झाल्या आहेत. मित्रांनो, IMD कडून रोज एक इमेज त्या ठिकाणी अपडेट होत असते, ते म्हणजे ऍक्सिस ऑफ मान्सून ट्रफ. ऍक्सिस ऑफ मान्सून ट्रफ काय, ती पाकिस्तान पासून ते हिमालय ते बांगलादेश ती पूर्ण ब्रह्मदेशपर्यंत एक पसरलेली एक रेषा असते, द्रोणीय रेषा. ती जर उत्तरेकडे गेली तर मध्य महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या भागामध्ये दुष्काळ किंवा कमी पाऊस होतो. तर ही रेषा सध्या मध्य प्रदेशवर असल्यामुळे आपल्याकडे आता 2 दिवसात पाऊस त्या ठिकाणी सुरू होणार आहे. तर बघा, ऍक्सिस ऑफ मान्सून ट्रफचे महत्व खूप असते. जर ती हिमालयाच्या पायथ्याशी गेली तर महाराष्ट्रामध्ये कमी पाऊस होतो, परंतु कमी दाबाचे पट्टे जर आपल्याकडे मध्य महाराष्ट्रातून गेले तर ती ऍक्सिस ऑफ मान्सून ट्रफ ही खाली सरकत असते. आणि ती सध्या ही ट्रफ मध्य प्रदेशच्या भागातून त्या ठिकाणी गेली आहे. तर मित्रांनो बघा, आज जर बघितलं 2 तारखेला पश्चिम घाटावर संपूर्ण महाराष्ट्राच्या भागामध्ये जोरदार ढग वाहताना दिसले. प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आला असेल की इतके काळे काळे ढग वाहत आहे आणि आता असं वाटतं की खूप पाऊस पडेल, परंतु पाऊस तर का पडत नाही इतके. आणि जर बघितलं तर ढगांची उंची 1.3 ते 1.5 1.5 किलोमीटर पर्यंत अतिशय खालच्या लेअरला ते ढग होते. तर साधारणपणे समुद्र सपाटीपासून 850 हेक्टापास्कल दाबावर, म्हणजे 850 हेक्टापास्कल दाब कुठे असतो तर 1.5 किलोमीटरवर असतो तो. आणि त्या ठिकाणी इतके काळे ढग असताना पाऊस का पडत नाही? कारण राज्यातील कुठलाही हवामान अंदाज तुम्हाला या टेक्निकल मेट्रोलॉजीच्या ज्या फेनॉमेना आहेत त्या कधीच समजून सांगणार नाही. तर मित्रांनो बघा, आज इतके काळे ढग वाहत असताना पाऊस का पडत नाही? मॉडेल तर सांगतो की आज पाऊस पडणार आहे, परंतु पडला नाही. त्याला बऱ्याच गोष्टी असतात. मी नेहमी हवामानाचे अंदाज सांगतो आणि पाऊस कधी पडेल तेही सांगतो, आणि जर पडला नाही तर का पडला नाही तेही सांगतो. तर मित्रांनो बघा, कॅफे सर्वात महत्वाचा असतो. कॅफे म्हणजे काय की कन्व्हेक्टिव्ह अवेलेबल पोटेन्शियल एनर्जी. ही काय असते की उष्ण आणि दमट वातावरण आणि जे आहे ती एका लेअर मध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी ह्या कॅफे इंडेक्स किती असतो याच्यावरती अवलंबून असतो. तो 500, 1000, 1500, 2000, 3000, 4000 अशा लेअर मध्ये असतो. म्हणजे 500 जूल किलो, 1 किलो हवेमध्ये 500 जूल जर असेल तर त्यावेळेस अतिशय ढग वाहतात, परंतु आपल्याकडे त्या ठिकाणी पाऊस येत नाही. तर पाऊस येण्याकरता किती जूल पाहिजे? तर साधारणपणे 1500 ते 2000 1 किलो हवेमध्ये 1500 ते 2000 जूल इतकी एनर्जी पाहिजे, तेव्हा आपल्याकडे जोरदार पाऊस त्या ठिकाणी सुरू होतो. आणि तो साधारणपणे 3 तारखेला आपल्याकडे सुरू होणार आहे. आम्ही नेहमी मॉडेलवर 850 हेक्टापास्कल आणि 700 हेक्टापास्कल वर जे हवेच्या आर्द्रता, त्यानंतर वाऱ्याची दिशा, कमी दाबाच्या क्षेत्रातून येणारी ओलसर हवा आणि पावसाची शक्यता, या सगळ्या गोष्टी पाहूनच हवामानाचा अंदाज सांगत असतो. तर मित्रांनो बघा, आज 2 तारखेला जर पाहिला, 3 तारखेला तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येईल, परंतु 2 तारखेला परिस्थिती जर पाहिली, सायक्लोनिक सर्क्युलेशन इथे फिरताना दिसतंय आणि त्याच्या प्रभावामुळे तो महाराष्ट्राच्या जबलपूर आणि मध्य प्रदेशवर हा जो दायरा दिसतो, याचा प्रभाव हा सगळा एनर्जीचा झोन हा गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रात येणार पुढच्या 1-2 दिवसात. त्यावेळेस आपल्याकडे जोरदार पाऊस होईल. ही साधारणपणे 2 तारखेची इमेज होती. तर बघा, तीच इमेज आहे ही. तर साधारणपणे बघा मित्रांनो, 2 तारखेला जो आहे रात्री आणि सकाळपर्यंत कुठे कुठे किती पाऊस झाला तुम्ही बघू शकता की 183 मिलीमीटर, 205 मिलीमीटर, 168 मिलीमीटर, 14 आणि 116 मिलीमीटर पाऊस हा मुंबईच्या किनारपट्टीवर कोसळला. लक्षात घ्या ही 2 तारखेची रात्रीचा जो पाऊस आहे त्याची रिडिंग गेली. आणि त्यानंतर इकडे विदर्भ, नागपूरकडे बघा, ज्या ज्या ठिकाणी ट्रफ विकसित असतात त्या त्या ठिकाणी पाऊस होत असतो. तर बघा, आपल्याकडे इथे कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे, तो आपल्याकडे आता येईल. त्यानंतर जी ट्रफ बनलेली आहे, सायक्लोनिक सर्क्युलेशन या ठिकाणी भरताना दिसते. मी तुम्हाला मॉडेलवर दाखवतो. या ठिकाणी ट्रफ आहे, तिचा आपला संबंध नसला तरी ही कोकण किनारपट्टीने केरळपर्यंत एक ट्रफ विकसित झाली आणि जोरदार एनर्जी त्याच्यामध्ये, जबरदस्त एनर्जी त्या ठिकाणी. तिथे 3500 जूल 1 किलोमध्ये एवढी एनर्जी असल्यामुळे जोरदार पाऊस त्या ठिकाणी पडतोय. तर बघा, 3 तारखेला तर उद्या जर बघितलं, आज 3 तारखेला तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येईल. ही जी चक्राकार परिस्थिती ही जी फिरताना दिसते बघा 3 तारखेला, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर की साधारणपणे अशी चक्राकार परिस्थिती फिरते. आणि कमी दाबाचा पट्टा जी ट्रफ बनते, जेव्हा सायक्लोनिक सर्क्युलेशन हवा चक्राकार फिरते तेव्हा काय होतं की ती सरळ एका रेषेमध्ये ट्रफ त्याच्या बनत असते.
आणि सायक्लोनिक सर्क्युलेशन 1000 किलोमीटर अंतरापर्यंत पाऊस देण्याची क्षमता असते. हे पुढे सरकल्यानंतर दक्षिण जो पश्चिम भागातूनही आपल्याकडे हवेचा बाष्पाचा जोर वाढतो. बघा 4 तारखेची इमेज जर बघितली तर क्षेत्र जे आहे सायक्लोनिक सर्क्युलेशन करताना दिसतं, परंतु जे लो प्रेशर एरिया हा पुढे सरकतो तो मध्य प्रदेशवरून. त्यावेळेस इथे मात्र जोरदार पाऊस बनतो उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई, पालघर, डहाणूच्या या भागामध्ये. नाही बघा 5 तारखेला जर बघितलं मॉडेल आधारित तर ह्या भागात अतिशय जोरदार पावसाच्या शक्यता या बनताना दिसतात. तुम्ही बघू शकता आपल्या उत्तर महाराष्ट्रावरती. आणि स्क्रीनवर सॅटेलाइट पिक्चर देखील बघितलंय की ढग जबरदस्त संपूर्ण गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, त्यानंतर महाराष्ट्रावरती आणि अरबी समुद्र, बंगालच्या संपूर्ण ढगाचा दायरा आहे. त्याच्यामुळे मी साधारणपणे 2 तारखेपासून आपल्याकडे पाऊस सुरू होणार. तर आता 2 तारखेला जो आपल्याकडे जबरदस्त ढग वाहिले, मात्र पाऊस त्या ठिकाणी तुरळक पश्चिम भागामध्ये तर चालूच येतो, परंतु तो आपल्याकडे तितक्या स्वरूपात पडला नाही. 1-2 स्पेल दिवसातून आले, मात्र त्याला जेवढी एनर्जी लागत होती की 1500 ते 2000 जूल तेवढी भेटली नाही. तर आता उद्यापासून 3 तारखेपासून त्यात थोडीशी वाढ होताना दिसते. लक्षात घ्या आता हा मी जे काही बोलतो त्याकडे अतिशय ध्यानपूर्वक लक्ष द्या की 3 तारखेला त्यात वाढ होताना दिसते. थोडीशी 2 तारखेच्या रात्री देखील शक्यता. 3 तारखेला 3च्या रात्रीही पाऊस वाढतो. त्यानंतर 4 तारखेला 3 पेक्षा पाऊस त्या ठिकाणी वाढताना दिसतो. त्यानंतर 5, 6 आणि 7 हेवी रेनफॉल, एकदम जबरदस्त पाऊस हा धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, त्यानंतर अहिल्यानगरचा भाग, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा तो पश्चिम भाग आणि इकडे जळगावचा भाग, ह्या अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी. त्यानंतर अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली ह्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता या उद्याच अगदी 3 तारखेपासूनच जोरदार वाढताना त्या ठिकाणी दिसतात. हा अंदाज लक्षात घ्या. आणि मित्रांनो बघा साधारणपणे मॉडेलवरती मी शॉर्ट एक व्हिडिओ टाकलाय, तो देखील पाहून घ्या युट्यूबवरती, की साधारणपणे मॉडेल तुम्हाला स्क्रीनवर घेऊन त्या ठिकाणी पुढच्या 17 तारखेपर्यंत पावसाची शक्यता कशा आहे त्या ठिकाणी समजून सांगितलंय. साधारणपणे पाऊस हा 10 जुलैपर्यंत असणार आहे. त्यानंतर थोडासा ढग वाहतील, परंतु इंटेन्सिटी कमी होईल. परंतु ती 15-16 तारखेनंतर पुन्हा एकदा पाऊस वाढताना दिसतो. कारण जे काही आपल्याकडे जो एल्निनोचा प्रभाव असताना देखील आता एक नवीन ट्रेंड विकसित होतोय, तो म्हणजे जो लो प्रेशर बंगालच्या उपसागरात तयार होऊन ते आपल्याकडे महाराष्ट्रावर येत आहे. आणि हा ट्रेंड जर टिकला तर आपल्याकडे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कारण बंगालच्या उपसागराची गोष्ट अशी असते की तिथे एक लो प्रेशर जर डेव्हलप व्हायला लागले तो बॅक टू बॅक लो प्रेशर 2025 मध्ये 27 लो प्रेशर बनले होते आणि सारखा पाऊस आपल्याकडे होत होता. कदाचित तो ट्रेंड जर टिकून राहिला तर आपल्याकडे चांगला पाऊस अगदी ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यात आणि ऑगस्ट महिन्यात देखील होण्याचे चान्सेस आहेत. आता हा जो 10-15 तारखेपर्यंत पाऊस होणार, त्यानंतर दुसरा लो प्रेशर येऊ राहिलं, म्हणून कदाचित मॉडेल 17 तारखेला देखील पाऊस दाखवत आहे. तर त्यानंतरही पावसाचे चान्सेस आहेत. सगळ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या, त्यानुसार कामाचं नियोजन करा. धन्यवाद.